रुपये जास्त होते. म्हटलं कुठलं टोल नाही काय नाही, म्हटलं 20 रुपये काय जास्त. प्रीमियर कमी दाखवतोय. कोणता? मी पहिलं ओलाला टाकलो. हा हा ओलाचं रेटिंग खूपच कमी दाखवतं. हेच ओलाला मला 210 दाखवत होतं. अच्छा. आणि आता काय तर 279 का 262. 20 रुपये साहेब जास्त द्या. सगळं तुझं ऑनलाईन येणार आहे म्हटलं. 20 रुपये घेणे तर 200 रुपये घेणे. 20 रुपयाने काय होणार? तेच म्हटलं तुला तर रिसिव्ह करायला म्हणलं तो 2 मिनिटावरती होता माझ्यापासून. नाही जायचं नसेल. त्याला त्याचं 20 रुपयाचं दुःख नव्हतं, त्याच्या खिशात पैसे येणार नव्हते. दुःख होतं. अच्छा, हे आले का? ऑनलाईन पेमेंट आहे का तुमचं? ऑनलाईन पेमेंट असते. कंपनीचं ॲप आहे ना आम्हाला. त्याचं काय होत नाही, आजचं उद्या आहेत पैसे. आणि मी बऱ्याच लोकांना सांगतो, कॉर्पोरेटची बुकिंग असतात त्याला अडचण येत नाही, लोकलचं असतात त्याला वेळ लागतो. आमचे त्यांच्याकडे ठेव असतात ओला आणि उबर. नाही, याच्याशी कसं तुमचं जरी असेल ना पर्सनल बी, जर तुम्ही कार्ड पे केलं तर आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बरोबर. ते डायरेक्ट आमच्या अकाउंटला येणार पैसे. आता ते तुमचे पहिले कटिंग होत नाहीत ना, आता डायरेक्टली येतात. कारण तुम्हाला आता पासेस चालू झाले ना महिन्याचं, काय तर तुमचं आहे ना रिचार्ज मारायचं. दिवसाला 200 रुपयांचा रिचार्ज आहे. आणि बरं घेतं 10-12 रुपये कशाचे घ्यायला काही कळा नाही. पहिलं नव्हतं घेत. जीएसटीचे जातात. काय घेतात काय माहिती. जीएसटी 5% येतं त्यात. 2.5% जीएसटी, 2.5%. तेच वरचे 12. मला 253 काहीतरी दाखवलंय. ते तुम्हाला 62 म्हणताय ना, तर ते 10-12 घेणार. जीएसटी घेतो. जीएसटी नाहीच देणार आपण. डेफिनेटली थांबत होणार. इकडून येऊन इथं यायची गरज नाही ना मग यांना एवढं कळलं तर. एवढे त्यांना समजलं असतं पुण्यात तेच. मी आता एवढं मी बघतोय मी त्यासाठी जबरा क्रॉसिंगच्या मागच थांबत असतो बऱ्यापैकी. यांना गरज नाही ना मग तिथं पुढे यायची, मग पाठीमागच थांबायचं. माहिती आपली ट्रॅफिक वाले इथं एवढं रोड नाही. पुण्यात कसं लेन सोडत, आपल्या मुंबईत लेन सोडत नाही. सगळीकडे सारखेच आहे. मुंबईत आता आम्ही फिरतो ना, त्यांनी जर लेफ्टला गाड्या वळायच्या असतील तिथं ते बंद करून देत नाही. काही ठिकाणीच आहे फक्त तुमचं. बाकी रुरल मध्ये गेलं ना बाहेर थोडं, तिथं सगळा गाडा गोंधळच आहे. तिथे